पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय मला मिळालेली माहिती खरी आणि अधिकृत करतोय मी आता. माझ्याबद्दलचे काही वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करायचे, भाजपच्या कार्यकर्त्याजवळ द्यायचे, लांब लांबच्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायचे आणि याला बदनाम करायचं म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे. पण त्याच्यात प्रकाश आंबेडकर साहेबांनी खाली असलेलं आहे की जरांगे पाटलांनी खासण्याची गरज नाही, ती एडिट करीत असते. आता एडिट काय भानगड असते हे मला माहित नाही. इमानदार लोकांना जर तो बदलला नाही तर त्याला बदनाम केलं जातं आणि कुंकडचे फोटो कुंकड जोडले जातात किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो मी, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहेत तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, पण मला जे करायचं तेही मी करणार आहे. तुम्ही काही व्हिडिओ आणा आणि कसल्या रेकॉर्डिंग आणा, तुमच्या मुठ्यावर पाय देऊनच आरक्षण घेणार नाही. वेळ पडली तर माझ्या समाजासाठी मला वेगळं आंदोलन करायची वेळ आली तरी मी करत. पण फडणवीस साहेब तुम्ही मला किती बदनाम केलं, मी मात्र समाजापासून 1 इंच सुद्धा हटणार नाही. तुम्ही काय खोटं जोडायचं ठरवलं ते ठरवा, मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. मी घाबरून किंवा बदनामीला घाबरून तुमच्या बाजूने मेलो तरी नाही येणार. पाठीमागे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की सलाईनमध्ये ते विष देणार आहेत. फडणवीस साहेब काय नीच वृत्ती आहे तुमची. अरे एका समाजाचा इमानदारीनं गरीबाचं पोरगा काम करताय, तुम्ही पाठ थोपटायला पाहिजे होती. या राज्याला एक इमानदार पोरगा मिळालंय, जरी आपल्या विरोधात लढत असलं तरी इमानदार पोरगा मिळालंय किंवा राज्याचा स्वाभिमान आहे असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. त्याला म्हणतेच ओरिजिनल राजकारणी. असलं बेगडी राजकारणी या महाराष्ट्राला शोभत नाही. फडणवीस साहेब तुम्ही काही व्हिडिओ बनवायला लावला आणि मला किती बदनाम केलं. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करा, काय ती किंवा त्या कोणत्या रेकॉर्डिंग घेत्या. मी या केज नगरीतून जाहीर तुम्हाला आव्हान देतो, सॉरी वडवणी नगरीतून मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय. तुम्ही व्हिडिओ तुमच्या कार्यकर्त्याचा किंवा ती काय रेकॉर्डिंग काय एडिट करते ते व्हायरल करा. तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना वडवणीतून सांगतो आणि वडवणीतल्या नगरीतल्या लोकांनाही सांगतो, यांनी जर मला या देवेंद्र फडणवीसने बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या 48 पैकी एकही खासदार आणि आमदार निवडून नाही द्यायचा. आता जीव गेला तरी मला वाटायचं नाही. आपल्या लेकराचा वाटोळा करायला निघालेला देवेंद्र फडणवीस यांनी जर कसले व्हिडिओ व्हायरल केले याचा पुरा राजकीय सुपडा स्टॉप करायचा. मी राजकारणावर कधीच बोललेलो नाही, पण यांनी मला तुमच्यापासून तोडायचं ठरवलंय. आता
मी गोरगरिबांचं कल्याण करतोय. मी गोरगरिबांचं कल्याण करू नये म्हणून यांनी जर मला संपवण्याचा विडा उचलला असला तर मी आज जाहीरपणे सांगतो, तुझं राज्यातलं एकही खासदारकीचं आणि विधानसभेचं सीट मी निवडून